नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर मी भागेश भरत भंडारी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी आणि आगरी यूट्यूब चॅनल भागेश आणि आरती लॉग्सवर. तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलं असेलच आजचा लॉग कशाबाबत आहे. तर आम्ही चाललो आज काला घोडा आर्ट्स फेस्टिवलला. तर आर्ट्स, सायन्स आणि क्रिएटिव्हिटीचं उत्तम उदाहरण म्हणजे काला घोडा आर्ट्स फेस्टिवल. तर हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं आर्ट्स फेस्टिवल आहे. ते इथे मुंबईतूनच नाही तर भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून आणि फॉरेनर्स दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये इथे जमतात या आर्ट्स फेस्टिवलमध्ये. तर या फेस्टिवलला यावर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत, म्हणजेच काला घोडा आर्ट फेस्टिवलची ही सिल्वर जुबली आहे. तर आजच्या लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथल्या सर्व कलाकृतीज आणि इथे भरलेले शॉपिंग एक्झिबिशन. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला आता आपण जाऊया आणि एक्सप्लोर करूया काला घोडा आर्ट्स फेस्टिवल. मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलो आहोत काला घोडा चौक इथे. जर तुम्ही वेस्टर्न लाईनने येत आहे तर चर्चगेट स्टेशनवरून येऊन तुम्ही शेअर टॅक्सी पकडू शकता, जे तुम्हाला चार्ज करेल 15 रुपीज पर पर्सन. चर्चगेट स्टेशनवरून डिस्टन्स आहे 1.5 किलोमीटर. तर तुम्ही इथे चालतसुद्धा येऊ शकता. चालत तुम्हाला अंदाजे 15 मिनटं लागतील. जर तुम्ही सेंट्रल किंवा हार्बर लाईनने येत आहे तर तुम्ही CST स्टेशनवर उतरू शकता. तिथून सुद्धा डिस्टन्स सेमच आहे 1.5 किलोमीटर. काला घोडा फेस्टिवलमध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला इथे QR कोडवर स्कॅन करून तो QR कोड एंट्रीला दाखवावा लागतो. हे थोडं चुकीचं वाटतं, कारण सर्वांकडेच अँड्रॉइड फोन असतील असं नाही. आणि प्लस इथे जॅमस लागलेले असतात, म्हणून नेटवर्कचे सुद्धा इश्यू असते. चला, आम्ही आता एंट्री केलेली आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय कलाकृती पाहायला मिळतात. हा बघा, हाच आहे तो काळा घोडा, ज्यावरून या फेस्टिवलला नाव पडलं आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल. तर यावर्षी फेस्टिवलला 25 वर्ष कंप्लीट झालेत, म्हणून घोड्याच्या डोक्यावरती सिल्वर क्राऊन लावलं आहे बघा. लेडीचं थीम बनवलं आहे बघा. प्रवेश करताच तुम्हाला पाहायला मिळेल या फेस्टिवलची पहिली कलाकृती, तीच म्हणजे बॉस लेडी. सिल्वर ज्युबिली स्पेशल सुंदर अशी कारच्या आकाराची ब्लॅक फॉरेस्ट केकची कलाकृती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या कारची कलाकृती एवढी हुबेहूब बनवली आहे, जे पाहून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. हे बघा, इथे कात्यापासून सुद्धा घोड्याची कलाकृती बनवलेली आहे. बघा, हा काला घोडा आर्ट फेस्टिवलचा एंट्रन्स आहे. मस्त मेटलच्या बॉटल्सने बनवलं आहे. हे बघा, अशा साईडला तुम्हाला वेगवेगळे स्टॉल्स पाहायला मिळतील. शॉपिंग एक्झिबिशन भरलेलं आहे. महाराष्ट्र वेगवेगळ्या राज्यातले ते स्टॉल्स आहेत.
फ्लॉप स्टुडिओ जयपूर. इथे बघा उत्तर प्रदेश, वारली पेंटिंग महाराष्ट्र. तुम्ही पाहू शकता काकी मस्त हँडमेड वारली पेंटिंग डिझाईन करत आहेत. मस्त बनवलं, पुट्ट्याने बनवलं, पुट्ट्याने. वर त्याचा हात आहे आणि हाताच्या आतमध्ये घोड्याची मस्त कलाकृती बनवली. हाफ अँड होल. तर या थीममध्ये 2 वेगवेगळ्या गोष्टींचं फ्युजन दाखवलेलं आहे, म्हणजेच माणूस आणि घोडा. फोटो काढायला गर्दी बघा केवढी पडली. बघा स्क्रॅपपासून बनवल्यात. काचेच्या बॉटलचे तुटलेले. इथे बूट्स आहेत, ते बघा बेरच्या बॉटलचे बूट्स, काता सगळं स्क्रॅपपासून बनवलेलं. मस्त सी हॉर्स बनवलेलं आहे. तर सगळ्यात बेस्ट मला आजचा आर्ट वाटला हा सी हॉर्स. खूपच सुंदर वाटतं बघ. पानघोडा हे बघा सगळ्यात टाकाऊपासून टिकाऊ, वेस्टपासून लहान मुलांच्या खेळणींपासून बनवलेला मस्तच आहे सी हॉर्स. सर्व खालती खेळणी आहेत आणि वरती पिशव्यांपासून जाळीपासून मस्तच बनवलेलं. खूपच सुंदर कलाकृती. मिरर पासून बनवलेला आहे घोडा. मिरर, डब्बे लावले आहेत, औषध हे घरगुती सामानाचा सर्व वापर करून बनवला आहे घोडा. तर हे जे ज्यांनी बनवले आहेत त्या टीममधले आपले आर्टिस्ट आपल्याजवळ होतात, तर त्यांची आपण मुलाखत घेऊया. तर तुम्ही सांगू शकता की काय बनवलं आहे ह्याचं? ह्या थीमचं नाव आहे द प्रेशियस आज कलर कल. मतलब जे आज होतंय, काल झालेलं आहे आणि उद्या होणार आहे, त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरबद्दल सांगितलेलं आहे. ओके, आता ही थीम अशी आहे सिल्वर आणि मिरर टाईप. तर ह्याचं काय 25 इयर्स कंप्लीट झाले सिल्वर जुबली. आता कुठेही बघाल तुम्ही तर सिल्वरमध्ये सगळे हॉर्स दिसतील तुम्हाला. आणि सेकंड आहे की 25 इयर्सचा टोटली एक्सपिरियन्स त्यांनी रिफ्लेक्ट केलेला आहे. आता तो कसा की वर ट्रंक्स दिसतात तुम्हाला, तर ट्रंक्स हे सांगतात की आपली सुरुवात कुठून झाली. आपण जेव्हा मुंबईमध्ये सर्व आपलं सामान विमान घेऊन येतो तेव्हापासून आपली सुरुवात होती. सामान आणि तेव्हा आपली फर्स्ट स्टेप असते. सेकंड आहे की चेअर ही फेमस इराणी कॅफेमधली चेअर आहे की ती सांगते की पहिलं बी चालत होतं, आता बी चालतं आणि पुढं अजून बी चालणार. त्याच्यावर जे कुशन्स आहेत ते सांगतात की आपल्या कालाघोडा फेस्टिवलचं कम्फर्ट किती कम्फर्टेबल आहे ते सांगतं. तिकडे लॅपटॉप दिसत आहे तुम्हाला. लॅपटॉप आहे की आपली ग्रोथ टेक्नॉलॉजी किती पुढे चाललेली आहे ते सांगते. त्याच्यावर अजून क्वेश्चन्स आहे जे रिबन वेस्टनं बनवलेले हँडक्राफ्टेड क्वेश्चन्स आहे. जे वेस्ट आहे त्यापासून आपण काय ना काहीतरी बनवू शकतो हे सांगतं. जे डबे दिसतात ते डबे आपल्याला सांगते की पहिले इथे मिल्स असायच्या. ओके, जिथं पूर्ण मुंबईमध्ये माणसं कामाला यायची तर त्यांना जे डबे पोचवायचे काम करायचे ते डबेवाले त्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी ते बनवलेलं आहे. हे एवढं खूपच सुंदर कलाकृती बनवली. तुम्ही बघू शकता सर्व त्यांनी पास्ट, प्रेझेंट, फ्युचरची कला आपल्याला दाखवलेली आहे एका फक्त कलाकृतीमध्ये. तर थँक्यू तुमचं टाईम दिल्याबद्दल. वेलकम. बघा जागोजागी तुम्हाला असे सेल्फी पॉईंट पण पाहायला मिळतील मस्त. गार्डिंग एरिया बघा इथे मस्त सेल्फी पॉईंट बनवलेले आहेत. हा घोडा पण एकदम भारीच आहे बघ. असं सजवलं जसं काही लग्नच आहे.
प्रॉपर सिल्वर घोडा आहे, सिल्वर जुबलीसाठी. बा आपण मस्त सुंदर कलरफुल घोडा आहे. मिरर आहे समोर. मिल्टॉनने मस्तच बनवलं सेल्फी काढण्यासाठी, मिरर लावले. इथे पण मस्त तुम्हाला 2 युनिकॉर्नवाले हॉर्स पाहायला मिळतात. पेगासस. खूपच सुंदर हॉर्स वाटतं. इथे एक कावळा घोडा आहे, कावळा घोडा. कावळा घोडा काळा माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य देत असते. केवळ स्वतंत्रता माणसाला कलाकार बनवते. खूपच सुंदर लाईन आहे. खूपच सुंदर कलाकृती बनवलेला कावळा घोडा. हा बघा आतापर्यंत बघितलेलं सगळ्यात बेस्ट घोडा. जबरदस्त डिझाईन बनवले. द टाइमलेस गॅलॉप. दिस हॉर्स रिप्रेझेंट्स लाईफ ऑलवेज रनिंग, ऑलवेज इन मोशन, ड्रायव्हन बाय स्पीड अँड प्रोग्रेस. तर आम्हाला सगळे घोडे पाहायला मिळतात काळा घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये. आरती फर्स्ट टाइम आले. आरती कसं वाटलं तुला? मस्त एकदम. घोडे दिसतात. सगळे वेगवेगळ्या डिझाईनचे घोडे आहेत. तर चला आता आपण दुसरे घोडे सुद्धा पाहूया. आता इथे व्हाईट घोडा आहे बघा. आता इथे दुसरे घोडे आहेत. मग बाटलीच्या बुचापासून बनवलाय बघा घोडा मस्त. इथे आहे सिल्वर हॉर्स. ही कलाकृती खूपच भारी आहे. मग मुंबईची लाईफलाईन, सेंट्रल रेल्वे, टॅक्सी आणि त्या साईडला आहे आपली बस. बेस्ट. खूपच सुंदर बनवलेलं आहे बघ. हे काहीतरी इलेक्ट्रॉनिक टाईपचा घोडा बनवलाय. अर्धे काय समजायच्या बाहेर आहेत. इथे आहे अजून एक घोडा. रेड हॉर्स. आणि इथे मस्तच घोडागाडी बनवले बघा. गर्दी पडले. हा बेसिकली मेकॅनिकल घोडा बनवलेला आहे.
घोडा मध्ये मध्ये ओरडते. राजस्थान विलेज लेदर क्राफ्ट मस्तच आहेत बघ. लेदरचे चप्पल आहेत. तो इसका क्या प्राइस है जेंट्स वाला? नहीं ले लो भैया. बघा 1200 रुपयामध्ये लेदर. क्या प्राइस है इसका ये वाले का? प्योर लेदर. पिचवाई पेंटिंग्स राजस्थान. आजरी आर्ट्स दिल्ली. कॅनव्हास महाराष्ट्र. हे बघा फेस्टिवल फिरून दमलं की तुम्हाला बसण्यासाठी पण मस्त इथे व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांच्या पण खूप सहली आल्यात फेस्टिवल पाहायला. बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला मस्त स्टॉल्स आहेत. वेगवेगळ्या राज्याचे स्टॉल आहेत. दिल्ली आहे, गुजरातचे आहेत. चतुर चिडी आहे. खूपच सुंदर वाटतात. बघा ओडिसाचा आर्ट्स आहे तिथे. बघा हँगर्स बघा मस्त अँटिक आहेत. प्राइस क्या है इसका? 600 रुपीज़. बघा पितळचे आहेत मस्त अँटिक आर्ट्स आहेत. हँगर्स आहेत. वेगवेगळे शोपीस आहेत. हे बघा इथे पण वेगवेगळे स्टॉल्स आहेत. शॉपिंग एक्झिबिशन भरलेले आहेत. वेगवेगळ्या राज्याचे स्टॉल तुम्हाला पाहायला मिळते. पटपटिया राजस्थान. नाथ पॉटरी उद्योग उत्तर प्रदेश. बस हो गया. कितना हुआ? मध्य प्रदेशचा आहे बघा शॉप. हस्ततंत्र. गोवा महाराष्ट्राचे. इसका फ्लैट 1700 का है और ये 2000 का है. शी इज वेयरिंग द फ्लैट. तर मित्रांनो आजचा लॉग इथेच एंड करूया. खूपच सुंदर होता कलाकृती. सर्वकडे घोडेच घोडे होते. इथे येत आहे तर खूपच जास्त गर्दी आहे. आणि हा रविवार शेवटचा दिवस आहे. जर तुम्हाला यायचं असेल तर या रविवारच्या अगोदर भेट द्या. आरती तुला कसं वाटलं? मस्त एक्सपिरियन्स होता. छान वाटलं. तर चला आजचा लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवीन व्लॉगसोबत. बाय बाय.